सर्वप्रथम 12वी मध्ये ज्यांनी अत्यंत उत्तम गुण आपल्या उच्च माध्यमिक महाविद्यालयात मिळवले त्या सर्व विद्यार्थींचं अभिनंदन। ज्यांनी 10वीत आपल्या गावातल्या शाळेतील सर्वोच्च क्रमांक पटकावला, 1 नंबर 2 नंबर, त्याही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। मंचावर या ठिकाणी जे उपस्थित आहे आपल्या सर्वांना त्यांचा परिचय असावा की नेमकं कुणाच्या हातून आपला सत्कार होतोय, कोण आपला सत्कार करतोय। म्हणून आज उपस्थित असणारे पालक असतील, विद्यार्थी असतील, सर्वांना माझा परिचय मी सर्वप्रथम देतो की आपण ज्या शिक्षण मंडळाची परीक्षा पास झाली, अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचं जे प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे, त्या अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचा 14 वर्ष मी सदस्य होतो। त्यानंतर जे राज्य शिक्षण मंडळ आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं जे राज्य शिक्षण मंडळ आहे त्याही राज्य शिक्षण मंडळाचा मी सदस्य होतो आणि म्हणून हे क्षेत्र माझं आहे, हे मंडळ माझं आहे, यातील हे विद्यार्थी हे माझे आहेत, हे शैक्षणिक क्षेत्र माझं आहे आणि म्हणून आपलं कौतुक व्हावं या उद्देशातून या कार्यक्रमाचं मी आयोजन केलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी उपस्थित आमचे जहीर सेठ आहेत, जवळपास त्यांचं मला वाटते 75च्या जवळपास असतील ते, किती पण सतत नगरसेवक म्हणून निवडून येणारे नगरसेवक आहेत बाळापूर नगरपालिकेचे। मॅरिट आहेत की नाही? आहेत की नाही मॅरिट? दुसरे आमचे सन्माननीय कोल्हे सर आहेत, जगन्नाथ कोल्हे सर यांनी जिल्हा परिषद मध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली आहे आणि आज ते भोई समाजाचे संपूर्ण तालुक्याचे अध्यक्ष आहेत। तेही मॅरिट आहेत की नाही सामाजिक आणि शैक्षणिक? तिसरे आमचे सत्यनारायणजी घाटोड ज्यांनी हा सगळा कार्यक्रमाचं आयोजन केलं, आमचे बाळापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत, मांजरी गावचे आहेत आणि या सगळ्या आयोजनासाठी आपल्याला आमंत्रण देण्यापासून शील्ड तयार करणे, सगळ्या गोष्टी करण्याचं काम परिश्रम त्यांनी घेतलेले आहेत असे आमचे तालुका अध्यक्ष सत्यनारायण घाटोड। माझ्या बाजूला बसलेले मोहम्मद अकरमजी हे खरे मेरिट आहेत राजकारणातले की वयाच्या 18व्या वर्षी नगरसेवक झाले, 21व्या वर्षी सभापती झाले आणि कंटिन्यू नगरसेवक आहेत बाळापूर नगरपालिकेमध्ये। दुसरे डॉक्टर फैयाज अन्सारी स्वतः डॉक्टर आहेत, अर्थातच म्हणजे मेरिटवाले डॉक्टर होतात, दुसरं तर कोणी होतच नाही आणि सतत डॉक्टर असतानाही नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत। माझ्या बाजूला जे बसलेले आहेत वकील साहेब उभे हे LLB झालेले ऍडव्होकेट दीपक काळपांडे आहेत, मूर्ती लाल कीर्ती मान। राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा तुम्ही टीव्हीवर पाहिली, देशभर काढली, त्या संपूर्ण भारत जोडो यात्रेत आपल्या पारस गावातून आपल्या तालुक्यातून एकमेव माणूस राहुलजी सोबत होता ते म्हणजे ऍडव्होकेट दीपक काळपांडे आणि म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्या। म्हणजे बाळापूरला जेव्हा आपली ती यात्रा आली राहुलजीची, तिथून जे जुळले तर श्रीनगर आणि मग दुसरी यात्रा निघाली तर मग ते सगळे आसाम, मिझोराम, नागालँड सगळं फिरत पूर्ण देश राहुलजी सोबत पदक्रांत करणारे आमचे मित्र ऍडव्होकेट दीपक काळपांडे। दुसरे आमचे किसान काँग्रेसचे माझे मित्र गोपालजी भोंडे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित। बाहेर जागा नसल्यामुळे आमचे नगरसेवक मुशीर उलग, आमचे सन्मान्य इम्रान सर, आमचे बाहेर उपस्थित सर्वच मान्यवर पत्रकार मंडळी, या ठिकाणी उपस्थित या विद्यार्थिनीचे पालक आणि खास करून या ठिकाणी उपस्थित माता भगिनी सर्व मित्रांनो आणि ज्यांनी अतिशय चांगलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं असे आमचे युवक काँग्रेसचे सहकारी स्वप्नीलजी पाठक, आमचे काँग्रेसचे सचिव अभिलाषजी तायडे, या ठिकाणी उपस्थित काँग्रेसचा प्रत्येक पदाधिकारी, सर्व मित्रांनो। कोल्हे सरांनी कमी वेळ भेटला पण फार मार्मिक आणि व्यवस्थित सांगितलं की आपलं बालपण आता 10वी झालेल्यांचं संपलेलं आहे आणि 12वी झालेल्यांना कल्पना आहे की 10वी झालं तेव्हा त्यांचं बालपण संपलं होतं। हा देश युवकांच्या खांद्यावर असतो, आपण ते युवक झालेले आहे की आता या देशाचा खांद्यावर येऊन पडणार आहे। आपल्या जीवनाचा बोजा, समाजाचा बोजा आणि देशप्रेमाचा, राष्ट्रप्रेमाचा बोजा तुमच्या खांद्यावर येऊन पडलेला आहे आणि म्हणून माझ्या ज्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, माता किंवा त्या माता घरी असतील त्या ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर मुला मुलींना शाळेत पाठवण्याचं आणि घरकामाचं काम केलेलं आहे। मुलाची शाळा सकाळी उठली असेल तर त्या सकाळी 1 तास आधी उठल्या, त्याची दुपारी असेल तर त्या सगळ्या तयारी करून त्याचं दप्तर, त्याचे पुस्तकं, त्याचं बूट पॉलिश जे जे असेल
त्याचा अभ्यासक्रम, त्यानं अभ्यास केला की नाही केला, या सगळ्या चौकशा करणाऱ्या माझ्या ज्या माता आहेत, माझ्या ज्या भगिनी आहेत, त्यांना मी विनंती करतो की आता तुमच्या पाखरांना पंख फुटलेले आहेत, त्यामुळे तुम्ही त्याच्यातलं मन थोडं काढून घ्या. तुमच्या भावना त्यांना अडवतील, कारण तुम्ही 10 वर्ष 12 वर्ष सतत त्या मुलासाठी जगता, हे सत्य आहे. आपल्या घरासाठी आणि त्या पाल्यासाठी जगताय. तुम्ही भावनिक व्हाल, मी जे बोलतोय सत्य बोलतोय, पण तुम्हाला तुमचं मन थोडंसं आता त्या पाखरातून काढावं लागेल. त्या पाखराला पंख फुटलेले आहेत, त्याला हरारी घेऊ द्यावं लागेल, त्याला उडू द्यावं लागेल. आता त्याला त्याच्या जगात, या जगात त्याला जाऊ द्यावं लागेल. तुम्ही जेवढ्या लवकर हे कराल तेवढा मजबूतीनं तो या जगाच्या प्रत्येक प्रश्नाला तोंड देईल. जे अनेक प्रश्न तुम्हाला वडिलांना किंवा आईंना पडतात की माझा पोरगा अत्यंत साधा आहे, माझी मुलगी अत्यंत साधी आहे, खरं आहे, ती निरागस आहे, तिचं वय 10वीतलं 12वीतलं आहे, तिला अजून दुनियादारी माहित नाही. पैसे कमवण्याची क्षमता हा वेगळा प्रकार असतो, सुखी राहण्याची पद्धती वेगळी असते, आणि आपलं क्षेत्र निवडणं, पैसे कमावणं, प्रामाणिकतेच्या भरोशावर पैसे कमावणं, हेही सगळं कठीण होऊन बसलेलं आहे जगात. आणि ते तुम्ही कधी शिकवलंच नाही. तुम्ही खरं बोलणं शिकवलं, आता खरे तिथं जगच नाही म्हणतात. तुम्ही शिकवलं पोरायला खरं बोलणं, किती कठीण आहे करायचं. ते खरंच बोलतात आणि हे खरंच बोलतात, पण त्यांना तुम्ही आता ते पाखरं जे आहेत त्यांना पंख फुटलेले आहेत, त्यामुळे त्यांना थोडं स्वतंत्र द्या. त्यांना त्यांची भरारी त्यांच्या पंखाच्या आधारावर घेऊ द्या. लक्ष ठेवा, निरीक्षणात ठेवा. कुठे पडले तर मात्र तुम्ही आपोआप धावत जाणारच, तुम्ही आई वडिला, पण आता त्यांना थोडंसं स्वातंत्र्य द्या. माझं असं मत आहे, मी म्हणजे जे आता बदललेलं जग आहे त्यामध्ये, की आपल्यापेक्षा जास्त ज्ञान या बालकांना आहे, आपल्या पिढीपेक्षा जास्त नॉलेज या 10वी 12वीतल्या मुला मुलींना आहे. त्यांच्या हातात बालपणापासून किंवा 5वी पासून मोबाईल आहे, आणि मोबाईलमुळे भरपूर इन्फॉर्मेशन त्यांच्याजवळ आहे, आपल्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. त्यामुळे आता तुम्हाला जर हे शब्द कानावर पडले की आई तुला काही समजत नाही तर काही वाईट वाटून नका घेऊ, हे पडणारच आहे हळूहळू. बाबा तुम्ही थांबा, आता तुम्हाला काही माहित नाही याच्यातलं, असं जर म्हटलं तर बाबाने काही वाईट वाटून घेऊ नका, कारण हे सत्य आहे की आपल्यापेक्षा त्यांचं नॉलेज अकॅडमिक प्रक्रियेमध्ये जास्त आहे. प्रत्येक वडिलांना इंजिनियर माहित आहे, डॉक्टर माहित आहे, पण त्याहीपेक्षा अनेक क्षेत्र, अनेक गोष्टी आता यांच्यासाठी व्यापकपणे उघडलेल्या आहेत. अनेक फील्डमध्ये या मुली जाऊ शकतात, आणि मुली सुद्धा सक्षमपणे काम करू शकतात, मुलंही त्याच बरोबरीनं काम करू शकतात, आणि कुठलंही क्षेत्र निवडलं, कुठल्याही क्षेत्रात हे आरामात आपलं यशाचं मार्गक्रमण करू शकतात. माझं असं मत आहे की पैसा हे प्रगती थांबू शकत नाही. तुम्ही गरीब आहात म्हणून प्रगती थांबत नाही, किंवा पैसा नाही म्हणून प्रगती थांबत नाही. माझ्या तमाम विद्यार्थ्यांना माझी विनंती की एक लक्षात ठेवा, तुमची इच्छाशक्ती, तुमची प्रबळ इच्छाशक्ती तुम्हाला कुठल्याही उंच शिखरावर घेऊन जाऊ शकते, आणि ती इच्छाशक्तीच होती म्हणून तुम्ही आज आपल्या गावातल्या महाविद्यालयात विद्यालयात प्रथम आलेले आहे. बाकी इतरांपेक्षा तुमची इच्छाशक्ती प्रखर होती की नाही मला चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, आणि म्हणून तुम्ही अभ्यास केला, तुमची इच्छाशक्ती होती, आणि तुम्ही 1 नंबरवर आपल्या महाविद्यालयात आपल्या विद्यालयात राहिला, बरोबर आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की तुमची इच्छाशक्ती ढळू देऊ नका. 10वीतले मुले 11वी 12वीत येतील, 12वींना आता आपला अभ्यासक्रम किंवा आपला क्षेत्र निवडायचा आहे. प्रत्येक क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करा, वेगवेगळ्या, काही काळजी नका. तुमच्यावर डिपेंड असते की कुठल्याही तुम्ही डॉक्टरी झाले तरी काही डॉक्टरांची प्रॅक्टिस चालते, सगळ्याची चालते का? काहीची इतकी चालते की लोक 2-2 घंटे वाट पाहतात त्याच्या तपासाची, आणि काहीच्या दवाखान्यात पेशंट नसतात. हे सत्य आहे की नाही? याच्या दवाखान्यात पेशंट होते, हे सगळे धावपळ करून पेशंट निपटून आणतो आहेत की नाही मेरिट? हे मेरिट आता आयुष्यातलं तुम्हाला मिळवणं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. डॉक्टर होऊन फायदा नाही, पण डॉक्टर झाल्यानंतर लोकांची रांग म्हणजे मार्केटिंग. लक्षात घ्या मी काय बोलतोय ते महत्वाचं बोलतोय. तुमच्या आयुष्याची शिदोरी तुमच्या सोबत येतोय. माझ्या विद्यार्थ्यांना तुमच्या गोष्टीचं मार्केटिंग करण्याची क्षमता, तुमच्या जी गोष्ट आहे, तुमच्या जवळ जी गोष्ट आहे त्याच्या बदल्यात पैसे मिळवण्याची क्षमता तुम्हाला आता विकसित करणं आहे स्वतःमध्ये. तुम्ही आतापर्यंत गुण मिळवले, पण आता तुमच्यामध्ये कॉमन सेन्स तयार करण्याची गरज आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही जीवनाची वाटचाल यशस्वी कराल. नवी पिढींना मी सांगू इच्छितो की अनेक आव्हानं तुमच्या समोर आहेत. काळजी करायचं नाही. तुम्ही खरोखर सॅल्यूट करण्यालायक आहेत, कारण आमच्या पिढीत 45 आणि 50% भेटले की नाही तर साऱ्या गावात इतके तिरपे चालत जाऊ आम्ही दिवसभर की कोणाचं ऐकणार.
पण तुम्ही 93, 92, 98 भयंकर तुम्ही प्रगती केलेली आहे. कुठं बेल्ट आहे तुमचा? त्याचं श्रेय खरं म्हणजे तुमच्या परिश्रमाला आणि इच्छाशक्तीला आहे. आणि तुमचं अभिनंदन आहे या गोष्टीसाठी संपूर्ण पिढीचं. म्हणजे गावात तुम्ही एखाद्या शाळेत जर गेले तर 40-40, 30-30 मुलं फसलाच येतात. आमच्या वेळेस एक फसलाच आहे. त्याचा आता पेळे खाऊ कोण तो 8-10 दिवस खुश राहील. हा पेळा, आत्या पेळा आणि घड्याळ भेटे, चप्पल भेटे, बूट भेटे, चप्पल नसतं 10वी लोक आहे. ही परिस्थिती होती. पास तुम्ही जे मेरिट मिळवताय, तुम्ही जो अभ्यासक्रम पदक्रांत करताय, जो अभ्यासक्रम तुम्ही ऍब्सॉर्ब करताय, तुमची जी तयारी आहे, मानसिक तयारी, तुमची जी बुद्धीची तयारी आहे ती जबरदस्त आहे, वाखाणण्या जागी आहे. म्हणून तुमच्या संपूर्ण पिढीचं आणि संपूर्ण या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पण पुढील काळात समायोजनाची क्षमता परिस्थितीशी, वाक्य ऐकून घ्या. बुद्धीची व्याख्या ऐकली कधी तुम्ही? बुद्धीची बुद्धी कशाला म्हणतात माहिती आहे का? बुद्धीची व्याख्या ऐकली का? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ब्रेन? डू यू नो? नो वन नो इट. बुद्धि व्याख्या, दिमाग की व्याख्या क्या होती है? क्या डेफिनेशन होती है दिमाग की? नहीं पता किसी. बुद्धीची व्याख्या असते परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. लक्षात घ्या, परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. याचा अर्थ असा आहे की खोटा अहंकार बाळगू नका. मेरिटचा आहे, तुमचे परिश्रम संपले नाही, परिश्रम इथून सुरू झाले. मेरिट आला म्हणून 11वी 12वीत दुर्लक्ष करू नका, किंवा 12वीत मेरिट आला म्हणून तुमचा या ठिकाणी नंबर लागेलच म्हणून घरी बसून राहू नका. तुमचे प्रयत्न थांबवू नका. तुमची प्रयत्नांची जी पराकाष्ठा करण्याची तयारी आहे ती अप्रतिम आहे आणि म्हणूनच तुम्ही मेरिट आहात. पण ती जिथं थांबवली तुम्ही, जिथं विश्रांती घेतली, तिथं तुमचं अपयश सुरू होईल. तुमचं अपयश तुमच्या आयुष्यात जागा घेईल. आणि म्हणून तुमचे जे परिश्रम आहेत, जोपर्यंत तुम्ही संपूर्णपणे स्थिर होत नाही तोपर्यंत थांबू नका. 12वी पास झालेला विद्यार्थी असेल, तुम्हाला सगळ्यांना पालकांना कल्पना नाही, इंजिनिअरिंगला सगळे मेरिटच लागतात. जे क्रीम असतं वरचं 80% वरचं ते सगळं इंजिनिअरिंगला जातं. मी विशेषतः सांगू इच्छितो पालकांना. आणि इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरचा निकाल आपल्या महाराष्ट्राचा आहे 30%. म्हणजे किती टक्के पोरं नापास होतात? 70%. म्हणजे ही हुशार पोरं जे 80च्या वरचे असतात, जे इंजिनिअरिंगला जातात, कोणत्याही ट्रेडला जावं, आणि मग त्या फर्स्ट इयरचा निकाल लागतो फक्त 30%. 30% पोरं हे सेकंड इयरला जातात, 70% पोरं मग 80-80च्या भानगडीत पास होतात. कारण यांनी श्रम करण्याची जी प्रक्रिया असते ती थांबवली असते. पालकांना परत एक गोष्ट मी सांगू इच्छितो, तुम्ही या गोष्टी तुमच्या यासाठी लक्षात असल्या पाहिजे की पठार अवस्था विद्यार्थ्याच्या जीवनात त्याच्या अभ्यास प्रक्रियेत असते. अभ्यास करून 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 किती करेल. मी नेहमी सांगत असतो की नर्सरीत मेरिट आला पोरगा तर काही अभिनंदन नवा करू, घाबरा की तो 12वीत नापास होऊ शकते. त्याचा योग्य जो सुरुवात आहे ती 8व्या वर्गापासून झाली पाहिजे अभ्यासाची, आणि त्याचं मेरिट 12वीत आणि 10वीतच आलं पाहिजे. आणि म्हणून तुमचे पालकही हुशार आहेत की तुम्हाला बरोबर 10वीत आणि 12वीतच मेरिट आणलं नाही. नाही तर नर्सरीत 100 पैकी 100 आणि 10वीत मग तो कार्मेल मधून ते पारसला ऍडमिशन घ्यायला 10वी पास व्हायला. या परिस्थिती आहे, सत्य आहे समाजाचं. तर म्हणून जे आहे हळूहळू हळूहळू हा क्रम आपण वाढवला पाहिजे. तसा तुम्ही आता ज्या अवस्थेत आलेले आहेत, एक बुद्धीची क्षमता असते आणि तिथं मग त्याला डिप्रेशन येते, त्याला अभ्यास करावा वाटत नाही, त्याला कुठल्याच प्रक्रियेत त्या चीड येते, त्याला किळस येते त्या सगळ्या पुस्तकांची वगैरे, ती पठार अवस्था म्हणतो आम्ही. हे मानसशास्त्र सांगतं. तर ही पठार अवस्था तुमची डिग्री होईपर्यंत येऊ नका देऊ. आराम करा, पण आराम करताना हे लक्षात ठेवा की तुमचे श्रम थांबले नाही पाहिजेत. मनोरंजनाची गरज असते, पण मेरिटचे पोरं कधी मनोरंजन करत नाही, आईवडील कधी मनोरंजन करू देत नाही. पण यांच्या बुद्धींना मनोरंजनाची गरज असते, एक लक्षात ठेवा. त्यामुळे एखाद्या वेळेस एखादा कार्टून टीव्ही पाहिलं तर काही जास्त ओरडू नका. यायचं मनोरंजन म्हणजे यायच्या बुद्धीचा आराम असते, आणि मग परत हे जोमानं त्या अभ्यासक्रमाकडे वळतात. सतत अभ्यास करत गेलं, सतत जर तुम्ही मेरिट होत गेले तर तुम्हाला पठार अवस्था येते, आणि मग ती अवस्था तुमच्या बुद्धीला म्हणजे परिस्थिती समायोजन करण्याच्या ज्या प्रक्रियेला मग कुठं फार चालना देत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की अनेक क्षेत्र तुम्हाला ओपन आहेत. विविध अकॅडमिक जे आहेत अभ्यासक्रम आहेत. तुमच्याजवळ मोबाईल आहे, युट्यूब आहे. फसवे सुद्धा काही कॉलेजेस आहेत, काही चुकीचे सुद्धा कॉलेजेस आहेत. तुम्हाला जिथं संशय वाटला, जिथं असं वाटलं हे ऍडमिशन घेणं योग्य आहे नाही योग्य आहे, कारण मुंबई पुण्याचे ऍड्रेसेस असतात,
कधी कधी फीज ऍडव्हान्स मध्ये घेऊन टाकतात, असे कॉलेजेस आहेत. पालकांना सांगू इच्छितो तर नक्की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी काँग्रेस पक्षाचा संपर्क साधा, माझ्याशी संपर्क साधा. तिथे योग्य अयोग्य मी तुम्हाला नक्की सांगेल. मला आनंद वाटेल की या तुमचं मेरिटचं चीट आणखीन भविष्यात नाव मोठा करण्यासाठी माझ्या तालुक्याचं जर झालं तर मला अभिमान वाटेल. कारण माझ्या गावात जसं मी तुम्हाला सांगितलं की एक वैज्ञानिक माझ्या गावात आहेत. काय नाव तुझं? डॉक्टर नियाज काजी म्हणून एक वैज्ञानिक आहेत हैदराबादच्या. त्यांना नुकताच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे. ही फारची गोष्ट, फारची आहेत ते राहणार. दुसरे आमच्या IPS झालेले आहेत शिवदीप लांडे, आपल्या सर्वांना परिचित असेल. ते बिहारमध्ये आता पोलीस उप महासंचालक आहेत. तर IPS झालेले किंवा सायंटिस्ट झालेले किंवा अशा अनेक जबरदस्त लोक, एक ते महेशजी कुमकर आहेत, तेही बाळापूर तालुक्यातले आहेत. असे आपल्या तालुक्यात खूप लोक आहेत. आणि म्हणून माझ्या समोर मी ज्यांचा सत्कार करतोय, कोल्हे सर IPS असू शकतात, मोठे डॉक्टर असू शकतात, इंजिनियर असू शकतात, या विश्वासानं मी तुमचं कौतुक या ठिकाणी करतो. तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देतो की तुम्ही माझ्या तालुक्याचं नाव रोशन केलं, एक जबरदस्त मेरिट तुम्ही मिळवला. आणि म्हणून सर्वांचे अभिनंदन करतो. आणि विविध अभ्यासक्रम जे आहेत ते शांततेनं पहा, जे 12वी पास झाले ते